हो, काल सरकारने जे आहे ते कर्ज माफीची तारीख जी आहे ती घोषित केलेली आहे. तुम्ही सत्ता पक्षाचे आमदार असून देखील तुमची मागणी होती, की कर्जमाफी व्हायला पाहिजे. तुम्ही समाधानी आहे का सरकारच्या निर्णयाने? निश्चितच मी फार समाधानी आहे. एक शेतकऱ्यांसाठी एक मोठा पाऊल या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे. पण या संदर्भातली घोषणा निवडणुकीतच करण्यात आलेली होती, की आम्ही कर्जमाफी करू. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या संदर्भातलं आश्वासन आम्ही दिलेलं होतं. फक्त सुरुवातीच्या काही ह्याच्यात लाडकी बहीण योजनामुळे असणार किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वीज बिल माफ जे केलं जवळपास 40-45 हजार कोटीचं वीज बिल माफ केलं. त्यानंतर जुने थकबाकी माफ केले आणि लाडकी बहीण योजनेचे जवळपास 30-35 हजार कोटी रुपये दरवर्षी लाडकी बहिणींना जात आहे. आणि आता नुकतंच अतिवृष्टीमुळे जे मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भात जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्यांना जे 32,000 कोटीची जो नुकसान भरपाई देण्याचं जे सरकारने घोषणा केली, या सगळ्यामुळे मला राज्य शासनाची आर्थिक स्थिती थोडी खराब झालेली होती. पण मला निश्चितच विश्वास होता, की फडणवीस साहेबांनी जे म्हटलं ते निश्चितच ते करतात आणि म्हणून त्यांनी जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं, ते पुढच्या वर्षी निश्चितच पूर्ण होणार. पण विरोधक टीका करतात, सरकारची स्थिती नसताना अशा पद्धतीचं आश्वासन म्हणजे पुन्हा तारीखच्या तारीख अशी टीका केली जाते. विरोधकांचं कामच आहे विरोध करणे. जर ते विरोध नाही करतील, तर त्यांना विरोधी पक्षात काय करतील दुसरं काम? आणि ते त्यांना तसंही महाराष्ट्राच्या जनतेने बेरोजगार केलेला आहे. तर नुसतं सरकारवर टीका करणं, तर सरकारने कर्जमाफी नाही दिली, तर वेगळी टीका करणे, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, तर वेगळी टीका करणे. तर मला असं वाटतं विरोधकांना खूप सीरियस घेण्याची गरज नाही. हो, रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे, की हे पॉलिटिकल स्टंट आहे. निवडणुका 3 महिन्यात आणि 6 महिन्यात या समितीचा अहवाल येणार. त्यामुळे हे प्रत्यक्षात होणार नाही. निवडणुकीत भाजपचा मात्र फायदा होईल. बघा असं आहे, की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि याच्यात असं काही त्या स्थानिक त्या नगरपंचायतचे, नगर परिषदांचे, महानगरपालिकांचेच विषय, त्या वार्डाचेच विषय प्रामुख्याने त्या विषयांवरतीच निवडणुका होतात. कर्जमाफी किंवा या राज्यव्यापी विषयांवरती त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी होत नाही आणि म्हणून या कर्जमाफीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही. मला असं वाटतं, की प्रत्येक गोष्टीत राजकारण बघणे हे रोहित पवारांजींचं चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी राजकारण करू नये. हो, जे बच्चू कडूंनी नागपुरात आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. तुम्ही म्हणताय तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं, त्यामुळे या कर्जमाफीचं नेमकं श्रेय कोणाचं? या कर्जमाफीचं नेमकं श्रेय महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली मेहनतीने आपल्या घाम गाळून जे शेतकरी अन्नदाते आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला अन्न देण्याचं काम जे शेतकरी करतात, त्यांनाच याचं सगळं श्रेय मिळालं पाहिजे. त्यांच्या मेहनतीचं आणि त्यांच्या कर्तृत्वामुळेच त्यांना हे सगळं कर्जमाफी होतं. भाऊ या आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद दिला. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी या निवडणुकीत आशीर्वाद दिल्यामुळे आमची सरकार जिंकली आणि म्हणूनच ही कर्जमाफी आम्ही करतो. हो, एकीकडे शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होतात, तर दुसरीकडे जे शेतकरी आहेत आणि कष्टकरी सही करण्याचे आहेत, हजारावर आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. निश्चितच मला असं वाटतं, की पोलीस आपलं काम करतं, आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आपलं काम करत असतं आणि प्रशासन आपलं काम करत असतं, राज्य सरकार आपलं काम करत असतं. तर ते त्यांचं काम आहे आणि ते पोलीस विभागांच्या ह्याच्यात ज्या लोकांनी काही त्या आंदोलनाच्या दरम्यान काही चुकीचं वागले असतील किंवा काही केलं असणार, तर मला असं वाटतं ते पोलीस विभागाने कारवाई केली. त्याची सखोल चौकशी होऊन त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होऊन, जे दोषी नसतील त्यांना मुक्त जावणार. तर राज ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा प्रेझेंटेशन करून ईव्हीएम कशी हॅक करता येते, मतदारांचा कोर्स कसा आहे, त्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मला असं वाटतं, की राज ठाकरेजींनी सर्व्हे बघितलेला आहे, की मुंबईमध्ये मनसेचा कसा सुपडा साफ होणार, उभाटा आणि मनसेसोबत येणार आणि या दोघाही पक्षाचा कसा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा सुपडा साफ होणार आहे आणि म्हणून कुठेतरी निवडणूक झाली नाही पाहिजे किंवा हारण्याच्या आधीच काहीतरी दोषारोपण करून हारण्याचा जे ठिकरा आहेत ते दुसऱ्याच्या अंगावर फोडण्याचा ते प्रयत्न करतात आहे. मतदार याद्या किंवा या ज्या अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन हे मला असं वाटतं काहीतरी कपोकल्पित राज ठाकरेंचं आहे. कोणतंही ईव्हीएम किंवा काहीही हॅक होऊ शकत नाही. हे वर्षानुवर्ष निवडणुका होत आहेत. कोणीच हे प्रूफ सिद्ध करू शकलं नाही, की ईव्हीएम हॅक होऊ शकतं म्हणून. महाराष्ट्र सरकार आता शिवनेरी, रायगड, राजगड या किल्ल्यांवर नमो केंद्र स्थापन करणार आहे. जर हे केंद्र स्थापन झाले तर आम्ही हे केंद्र फोडून काढू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे नुसतं त्यांचे इंजिन जे आहे, ते नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालतं. कधी कोणतीही कर्तृत्व त्यांनी केलेलं नाहीये. कधीही
एकही महानगरपालिका किंवा एखादा ग्रामपंचायती त्यांनी निवडून आणलेली नाहीये आणि ते फोडून काढून हे फक्त तोंडाच्या वाफाऱ्या सोडल्याने काही विकास होत नाही. विकास मोदीजींनी जो देशाला विकास दाखवला मागच्या 10 वर्षात, जो देशाला जगात नंबर 1चं देश करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, जे विकासाच्या दृष्टिकोनातून अ, 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 सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा उद्योगांच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात देशाला पुढे नेण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यावर नमो केंद्र राहून त्या केंद्रांच्या माध्यमातून विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. आणि राज ठाकरेजींना माझी या माध्यमातून विनंती आहे, की कधीतरी नुसतं जो गरजते वो बरसते नाही, असं माझं त्यांना मत आहे आणि त्यांनी निश्चितच त्यांच्यात दम असणार तर करून दाखवावं. हो, बरोबर. काँग्रेसचा असा आरोप आहे की हे नमो केंद्र म्हणजे कुठेतरी शिवाजी महाराजांना डावलून मोदींना मोठं करण्याचा प्रयत्न. कधीही शिवाजी महाराजांना या जगात कोणीच डावलू शकत नाही. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे त्याची कोणीच या जगात बराबरी करू शकत नाही. या सगळ्या किल्ल्यांवर हे नमो केंद्र उभारून निश्चितच सरकारसोबत थेट जनतेचं कनेक्शन या माध्यमातनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं करणाऱ्या सगळ्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचं या माध्यमातनं नमो केंद्रांच्या माध्यमातून होणार आहे. भाऊ मी अल्लाचा बंदा आहे, मला देशद्रोही ठरवायला लागलेले आहेत लोक, मात्र मी वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणाले अबू आझमी. असे म्हणणारे अबू आझमी. असं अबू आझमी हे म्हणाले. अबू आझमीला माझं हेच म्हणणं आहे, इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना है. तुम्हाला या देशात राहिलं तर या देशाला नमन करायचंच आहे. तुम्हाला या आपल्या मातृभूमीला वंदन करणे बंधनकारक आहे. स्वतःच्या आईला आणि या भारत मातेला वंदन करणं हे कोणताही धर्म रोखू शकत नाही. आणि अबू आझमी मला असं वाटतं, की निवडणुका आले की काही ना काही असं पॉलिटिकल स्टंट करतात. याच्या आधी त्यांनी 2-3 वेळा मार खाल्लेला आहे आणि म्हणून या प्रकारचं स्टेटमेंट करून त्यांनी परत मार खाण्याची भाषा करू नये. हो, उद्या